नमस्कार मंडळी, ही गोष्ट आहे पूनम देवीची। बिहारमधील एका छोट्याशा गावात पूनम देवी यांचे आयुष्य सामान्य होते। त्या दोन प्रेमळ मुलीच्या आई होत्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी अनेक स्वप्न पाहिली होती। पण अचानक काळ बदलला। त्यांचे पती गंभीर आजारी पडल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी थेट पूनमच्या खांद्यावर आली। घरात पैशाची टंचाई होती आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे पूनमचे स्वप्न धुसूर झाले होते। त्यांनी जुन्या रूढीमध्ये अडकून राहण्यास नकार दिला। मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एक मजबूत आधार बनावे लागेल हे त्यांना माहीत होते। त्यांनी संघर्षाचा घेर टाकला। पूनम यांनी एक असे काम करण्याचा निर्णय घेतला जे त्याकाळी महिलांसाठी असामान्य होते, मोटार मेकॅनिकलचे काम। सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांनी थट्टा केली, शंका घेतली, पण पूनम यांचा निश्चय ठाम होता। त्यांनी बाईक आणि स्कूटर दुरुस्तीचे बारकावे शिकून घेतले। लवकरच त्यांनी रस्त्याच्या कडेला आपले छोटेसे गॅरेजचे दुकान चालू केले। पेट्रोलचा वास आणि स्वप्नांची भरारी। रोज पूनम कडक उन्हात आणि धुरीत काम करायला लागल्या। पाने आणि स्क्रूड्रायव्हर ही त्यांची मुख्य साधने बनली। जेव्हा लोक आपली मोटरसायकल दुरुस्त करण्यासाठी यायचे तेव्हा एका महिलेचे काम पाहून ते थक्क व्हायचे। पूनम हसायच्या, आपले काम निष्ठेने करायच्या आणि प्रत्येक रुपया मुलीच्या शिक्षणासाठी वाचवायच्या। त्यांच्या कामाचा एकच उद्देश होता, मी प्रत्येक नट बोल्ट यासाठी आवरते जेणेकरून माझ्या मुलींना कधीही अडचणीचा सामना करावा लागू नये आणि आपल्या स्वप्नांना भरारी देतील। पूनम यांची कथा केवळ एका मेकॅनिकलची नाही, तर ती एका आईच्या अदम्य साहसाची, संपर्णाची आणि त्यागाची उदाहरण आहे। त्यांनी आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी समाजाने उभी केलेली प्रत्येक भिंत तोडून काढली। त्या आज हजारो महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत। आईची ममता आणि इच्छाशक्ती जगातील कोणत्याही अडथळ्यापेक्षा जास्त मजबूत असते। जेव्हा ध्येय निश्चित असते तेव्हा कोणतेही काम मोठे किंवा छोटे नसते। पूनम देवी यांनी सिद्ध केले की प्रेम आणि दृढ निश्चयाने माणूस अशक्य गोष्टी